कर्जत तालुक्यातील खांडस गावात घरावर झाड कोसळल्याची घटना समोर आली आहे। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी घराचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। कर्जत तालुक्यातील खांडस गावातील जगदीश पुंडलिक ऐनकर यांच्या घरासमोर पिंपळाचे मोठे झाड जीर्ण झालेल्या अवस्थेत होते। मागील 2 वर्षापूर्वी या झाडाच्या काही फांद्या जगदीश ऐनकर यांच्या घरावर पडल्यामुळे त्यांचे नुकसान देखील झाले होते। मात्र त्यानंतर हे झाड पूर्णपणे एक दिवस पडेल अशी खात्री होती। यामुळे जगदीश ऐनकर यांनी खांडस ग्रामपंचायत प्रशासनाकडे पत्रव्यवहार करून हे जीर्ण झालेले झाड तोडण्यात यावे अशी मागणी केली होती। मात्र ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले। त्यानंतर रविवारी दुपारच्या सुमारास हे झाड पूर्णतः कोसळले असून सुमंत मारुती ऐनकर, पुंडलिक भाऊ ऐनकर, विठ्ठल भाऊ ऐनकर यांच्या घरावर हे झाड कोसळल्याने मोठं नुकसान झालंय। घरातील सर्व व्यक्ती घराबाहेर असल्यामुळे कोणालाही इजा झाली नाही, मात्र घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। ग्रामपंचायत प्रशासनाला याबाबत पूर्वकल्पना दिली असून देखील ग्रामपंचायतने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत संताप व्यक्त करण्यात येतोय। या घराचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी आता ऐनकर कुटुंबियांकडून केली जाते। लाइक, कमेंट, शेअर अँड सबस्क्राईब।